My name is Sapna Goel. Currently, I am doing a diploma in electrical engineering from a government polytechnic Nanded, and this is our final year project, that is a solar power bank with a wireless charging. In this way, this project it means with the help of this project we can charge our mobile or any other electronic device without cables. It means wireless. And she is my group member, that is she is Koyal Kamble and she is Shravani Jadhav. Koyal Kamble can explain the further details. Myself Kamble Koyal. I am explaining the component of this project. This is solar panel. Solar panel convert sunlight into electricity, main source of energy for the system. This is two batteries are used store energy for the solar panel, supply power when sunlight is not available, transformer for the convert high voltage AC to low voltage AC used when charging from normal electricity supply. Rectifier circuit converts AC into DC. Battery and circuit need for DC supply. Capacitor removes noise from the DC, gives smooth power output. Voltage regulator maintain constant voltage, protect battery. This is a voltage regulator, maintain constant voltage, protect battery and device from the damage. Wireless charging module transfer power without wire, work using electromagnetic induction. Hello everyone, my name is Shravani Jadhav. So मी तुम्हाला आता वर्किंग प्रिन्सिपल सांगणार आहे. ही जी सोलर प्लेट आहे ही 9 वॅटची आहे. 9 वॅटची 70 to 80 वोल्ट, जी की आपल्या बॅटरीला अफोर्डेबल नाही, त्यासाठी आपण व्होल्टेज रेग्युलेटरचा यूज केलेले आहे. व्होल्टेज रेग्युलेटर हे जास्त व्होल्टेजला ड्रॉप करते आणि आपल्याला लागेल तेवढंच व्होल्टेज आपल्या बॅटरीला देते. नंतर आपण फॉर एक्झाम्पल आपण जर घरात असेल तर आपली सोलर प्लेट चार्ज होऊ शकत नाही, त्यासाठी आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा यूज केलेला आहे, जी की ती 1 अँपिअरची आहे. ती स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा यूज हे आहे की स्टेप डाऊन AC करते. मग आपण रेक्टिफायरला देतो. रेक्टिफायरचा यूज हे आहे की AC टू DC कन्वर्ट करते. DC कन्वर्ट झालेली जी एनर्जी आहे ती आपण बॅटरीमध्ये स्टोअर करतो. हे दोन्हीचंही काम हे आहे की सोलार पॅनल प्लस इलेक्ट्रिसिटी टू चार्ज अवर बॅटरी. स्टॉप करा. हे सोलार प्लेट आहे ज्याचा आउटपुट ही 9 वॅटची सोलार प्लेट आहे आणि ज्याचा आउटपुट खूप जास्त येते आणि याचा आउटपुट या बॅटरीसाठी सुटेबल नाही. त्याच्यासाठी आपण व्होल्टेज कंट्रोलर यूज करते, जे की एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये जे व्होल्टेज आहे त्याला ड्रॉप करते. आणि आपण इथे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट यूज केलं आहे. इथे उनो मायक्रो कंट्रोलर उनो यूज केला आहे, जो की या LCD डिस्प्लेला कंट्रोल करतो. इथे एक LCD डिस्प्ले यूज केला आहे, जो की इंडिकेट करतो की आपण आपला मोबाईल किंवा इथे आम्ही एक LED ब्लिंकिंग LED यूज केला आहे. हे ट्रान्समिटिंग कॉईल आणि हे रिसिविंग कॉईल आहे. तर आपण इथे जेव्हा हे करतो ते इथे इंडिकेट करते की हे LED यूजफुल आहे. इट मीन्स इथे पॉवर ऑन आहे. आणि सपोज जर आपण मोबाईल यूज करतो तेव्हा इथे इंडिकेट करते की एका मिनटात आपण पॉवर किती वेळासाठी यूज केलो. आणि इथे बजरसुद्धा यूज केलेला आहे, जे की एका मिनटानंतर एक बीप देते. Advantages of this project is use of solar energy, cost saving, no need of extra cables, saves electricity. ॲडव्हान्टेजेस हे आहेत की आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळेस ते यूज करू शकत नाही आणि स्लो चार्जिंग आणि लो एफिशियन्सी. In this way, with the help of this project, we can use the renewable technology and saves our energy bill. Thank you.